नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज व्हिडिओला थोडी उशिरा सुरुवात केली. आता वाजतात दुपारचे 2:30 आणि आमचं लंच वगैरे झालंय. तर आजचा व्हिडिओ बनवायचं विशेष म्हणजे आज आम्ही जाणार आहे संध्याकाळी न्यूकॅसलला गरबा खेळण्यासाठी. तर इंग्लंडमध्ये नवरात्री कशी सेलिब्रेट केली जाते त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि 2-3 दिवस झाले, म्हणजे वेनसडेपासूनच खूप छान वेदर आहे. 3-4 दिवस झाले. आज पण असं खूप छान मस्त ऊन पडलं आहे. तर आमचं लंच वगैरे आटोपलं आणि असं वेदर एक्सपेक्टेड नसतं ऑक्टोबरमध्ये, कारण खूप थंड होतं, क्लाउडी असतं, पाऊस पडत राहतो. पण ह्या 3-4 दिवसात खूप मस्त ऊन पडतं आहे. तर यांचं लॉन मूविंग करून झालं आहे आणि मुलं खेळतात गार्डनमध्ये. तर थोड्या वेळ मी विचार केला की आराम करूया, कारण आम्हाला तिथे जायचं आहे 6:30ला, म्हणजे 6:30ला स्टार्ट होणार आहे. तर आम्ही 6-6:15ला घरून निघू. मुलं असल्यामुळे टार्गेटेड टाईम ला जाणं पॉसिबल होत नाही. 6 वाजता मी म्हणते, पण निघता 6, 6:15, 6:30 होतातच. तर 6-6:30च्या दरम्यान आम्ही निघू. आणि आमचं लूक कसं असणार आहे ते सगळं मी तुम्हाला शेअर करेलच. पण इथे इंग्लंडमध्ये गरबा कसा केला जातो, नवरात्री कशी सेलिब्रेट केली जाते ते पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता इथे पोहोचलो आहे आणि आता वाजले 7:30 आणि मी अशी रेडी झाली. थोडी थंड हवा सुरू आहे. तर हा असा लुक आहे माझा आजचा. आणि दिशाचा हा असा आहे नाईस लुक. इकडे बघ आदर्श दादाकडे. तर आम्ही पटकन आतमध्ये जातो आणि मग मी आदर्श आणि यांचा पण लुक दाखवते, कारण बाहेर खूप थंड वाटतंय. या लेट्स गो. इथे आता आम्ही आलो आतमध्ये आणि असे बँड दिलेत बांधण्यासाठी या प्रकारे. तर हा बाहेरचा एंट्रन्स आहे. इथे वेटिंग टेबल वगैरे ठेवले, चेअर्स वगैरे ठेवले आणि आता आम्ही जातो आतमध्ये. इथे दुर्गा मातेचा छान फोटो ठेवला आहे, आजूबाजूला छान डेकोरेशन केलं आहे. तर आधी आम्ही दुर्गा मातेचं दर्शन तर इथे गरबाचा एक राऊंड सुरू झाला आहे. 1 ताली 2 ताली असा गरबा ह्या राऊंडमध्ये करतायत. मी मधल्या राऊंडमध्ये गरबा करण्यासाठी आली आहे. तर थोडा गरबा खेळणं झाल्यानंतर आता सगळेजण बसलेत आरतीसाठी. इथे असे केमछू लिहिलेले गॉगल्स ठेवले आहेत सेलसाठी 199 पाउंड्सला. तर इथे आम्ही स्नॅक्स घेतले आणि आम्ही खालीच बसलोय राऊंड करून, कारण पोरांसोबत उभं राहून खाणं पॉसिबल नाही आहे आणि चेअर्स सफिशियंट नव्हत्या. तर आम्ही खालीच बसलोय. स्नॅक्स घेतल्यानंतर छान गरम गरम विलायचीवाला चहा आम्ही घेतली. स्नॅक्स रूममधनं बाहेर आलो आहे आणि आता पुन्हा हॉलमध्ये जातो आहे.
दांडिया खेळण्याच्या आधी पुन्हा 1 तास गरबा करायचा आहे आणि त्यानंतर 10 वाजता सुरू होईल दांडिया। तर पुन्हा आम्ही आता गरबा करतोय। तर आता 3 तालीचा गरबा आहे।
12 आणि आम्हाला येता-येता 11:30 झाले होते. आल्यावर चेंज वगैरे केलं. त्यानंतर क्रिशाला खाऊ घातलं, कारण तिथे जे स्नॅक्स होतं ते जरा स्पायसी होतं. तर आम्ही आम्ही तरी खाल्लं, पण क्रिशाचं राहिलं होतं जेवण, तर तिला मी आल्यावर आता खाऊ घातलं. आणि आता मी व्हिडिओ एंड करायला घेते. तर अशा प्रकारे इंग्लंडमध्ये गरबा खेळला जातो. नवरात्री सेलिब्रेट केली जाते. तर आम्ही जिथे राहतो मॉरपेटला, तिथे इतके भारतीय नाही आहेत. त्यामुळे न्यूकॅसललाच आम्ही जातो. दिवाळी असली किंवा होळी असली किंवा नवरात्री असली तर आम्ही तिकडेच जातो, कारण तिथे बरेच भारतीय आहेत आणि सगळे मिळून असे आपले जे सण आहेत ते सेलिब्रेट करतात. तर 4 दिवसाचा गरबा आहे. काल होता, आज होता आणि नेक्स्ट वीकमध्ये पण फ्रायडे आणि सॅटर्डे आहे. तर फ्रायडे सॅटर्डे असं का ठेवतात? कारण बरेच जे लोकं आहेत, मोस्ट ऑफ लोकं जे आहेत ते वर्किंग आहेत. फ्रायडेपर्यंत वर्किंग असतं, म्हणजे फ्रायडेला खेळतात, त्यानंतर सॅटर्डेला खेळतात आणि संडेला रेस्ट करून मग मंडेपासून ते पुन्हा जॉबला, वर्कसाठी म्हणजे जाऊ शकतात. तर आणि इथे असं कसं आपल्याकडे कसं बाहेर आपण खेळतो गरबा ग्राउंडमध्ये, तर इथे वेदरच्याने असं बाहेर खेळता पण येत नाही. त्यामुळे हॉल बुक करावा लागतो. हॉलमध्ये आता जे आम्ही गेलो होतो ते एका स्कूलचा हॉल होता. तर ते पण अवेलेबल असले पाहिजे. तर त्यानुसार मग फ्रायडे सॅटर्डे असे 4 दिवसच केला जातो. 10 दिवसाच्या नवरात्रीमध्ये 4 दिवस सेलिब्रेट करतात. आणि आमचं एकच दिवस जाणं होतं. कारण फ्रायडे तर पॉसिबलच नसतं. कारण यांचं पण ऑफिस असतं. आदर्शचे पण 5:30 पावणे 6 पर्यंत क्लब्स असतात. तर त्यामुळे आम्हाला फ्रायडे पॉसिबल नव्हतं. आजच शक्य होतं आणि नेक्स्ट सॅटर्डे तर दसरा आहे, त्यामुळे जाता येणार नाही आणि फ्रायडे तर होतच नाही. तर म्हणून मग आज मस्त एन्जॉय केला आणि क्रिशाला पण मजा आली. तर उद्या त्यांचं चालू आहे आता बाउन्सी कॅसल वगैरे, म्हणजे फन फेअरला जायचं. तर बघूया आता कसं होतंय ते. तर अशा प्रकारे इथे इंग्लंडमध्ये आम्ही सगळे भारतीय येऊन गरबा खेळतो, नवरात्री सेलिब्रेट करतो आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त रहा, खुश रहा. थँक यू. बाय.